हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. एक म्हातारा पिक्चरच्या टॉकीज मध्ये जाऊन पिक्चर बघायला गेला. पिक्चरच्या टॉकीज मध्ये पिक्चर पाहण्यासाठी म्हातारा गेला. बाल्कनीत जाऊन पिक्चर पाहू लागला. डोकं लावू नका, ऐकून घ्या. आता काय काय म्हणते म्हातारे माणसं कुठं पिक्चर बघायला जातात का? जातात ना पुष्पा बघायला. काय काय माणसं ते पुष्पाराजनी तर येडं लावले माणसाला. कुणी बी नुसतं असं करायला लागले, झुकेगा नाही साला. अरे काय साला आणि काय झुकेगा नाही. पोरं तर लई येडे झाले. त्या पुष्पाचा फेवर चढलाय. कुणी बी रस्त्याने चालता चालता तरुण पोरं नुसते गाणे म्हणतात. ते काय येडं झाला जमाना, फार अवघड. कीर्तनासाठी इतके येडे व्हायचे नाही आमचे तरुण पोरं. पुष्पा म्हणलं की काही काय काय पोरं तर ते मोठमोठ्या टॉकीजला जाऊन पाहून आले. ते पुष्पाचं पिक्चर. पोरं बी येडे झाले, म्हातारे येडे झाले, तरणी येडे झाले, चांगले चांगले शाने माणसं येडे झाले. क्रिकेटर खेळता खेळता ते ग्राउंडवर त्यांची ऍक्शन करायला येते. त्या पुष्पाने वेळ लावले. म्हातारा जाऊ दे, जा पुष्पाला जाऊ दे तिकडे खड्यात. हो, ते म्हातारा गेला पिक्चर बघायला. पिक्चर पाहण्यासाठी म्हातारा गेला. चांगला पिक्चर असला तर माझं म्हणणं आहे, चांगला पिक्चर जर असेल तर म्हाताऱ्यानं पाहावं, तरण्यानं पाहावं आणि सगळ्यांनीच पाहावं. महाराजांनी पाहावं चांगला असला तर. रामायणाचा पिक्चर होता. हा, कुणाला नकोय बघायला? सगळ्यांनी पाहायला पाहिजे. रामायणाचा पिक्चर आहे सज्जन हो. म्हातारा गेला, सगळ्याच्या पुढे जाऊन बसून बघू लागला म्हातारा. पिक्चर सुरू झाला. राजा दशरथाला पुत्रप्राप्ती होत नव्हती. सज्जन हो, पुत्र कामेष्ट यज्ञ केला. 4 पुत्र झाले. 4 मुलं हळूहळू मोठे झाले. विश्वामित्र महाराजांसोबत ओ राम लक्ष्मण गेले, जनकपुरीला गेले. जानकी सोबत लग्न झालं, परत आले. राजाभिषेक व्हायचा तर वनाला जावं लागलं. जानकीचं अपहरण रावणाने केलं. शोध घेत घेत भगवान रामजी हनुमंतरायाची भेट झाली. हनुमंतरायाने समुद्रावरून उड्डाण मारली, लंकेत प्रवेश केला. लंकेत हनुमंतरायाला पकडलं, रावणाच्या दरबारात नेऊन हजर केलं. शेपटीला चिंध्या बांधल्या, रक्कल टाकलं, आग लावली. आग लागली. पाहिल्याबरोबर मागे वळून पाहिलं हनुमंतरायाने. या घराहून त्या घरावर, त्या घराहून त्या घरावर उड्या मारायला सुरुवात केली. रावणाची सोन्याची लंका पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धाड 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 कोसळू लागली. हे सगळं कुठं चाललं होतं? कीर्तनात नाही, पिक्चर मध्ये चाललं होतं हे सगळं. म्हातारा पिक्चर पाहत होता. पिक्चर पाहता पाहता म्हाताऱ्याला झाली तलप. बिड्या वाढायची तलप होती म्हाताऱ्याला. खिशातून बिडी काढली म्हाताऱ्याने, तोंडात घेतली. काळी पेटी खिशात चापते, काळी पेटी सापडाना. डोकं लावलं म्हाताऱ्याने. हुशार होतं म्हातारं. हो, 5G होतं, 4GB नव्हतं, 5G होतं. डोकं लावलं म्हाताऱ्याने. म्हणलं आता नाहीतरी समोर रावणाची लंका जळत येत ना, मला आपली बिडी पेटून घेऊ. म्हातारा गेलं तिकडं बिडी पेटवायला. तुम्ही मला सगळे सांगा, आता म्हाताऱ्याची बिडी तिथं पेटन का? पेटना काऊन पेटना? जाळ नाही का तिथं? अग्नी आहे, जाळ तिथे आहे, पण तो जाळ फक्त दिसण्यापुरता खराय असायला नाही. तसं ज्ञानोबा म्हणतात, कळस थीमाचे पोकळ जळवरील ते झळाळ, काय करावी चित्री व फळ परी आतुसेण. ज्ञानोबा म्हणतात तसं या जगातल्या सगळ्या वस्तू फक्त दिसायला खऱ्यात असायला नाही. तुकोबाराय म्हणतात, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसाने. कधीच नव्हते हे जगातले पदार्थ तुम्हाला खरं सुख देऊ शकत नाहीत. खरं सुख जर पाहिजे असेल तर एक काम करा, अविनाश करी आपुलिया सुखाच्या प्राप्तीसाठी एक काम करा. तो अविनाशी जो परमात्मा आहे, आतापर्यंत फक्त महाराजांनी सांगितलं देव घ्या, देव घ्या, देव घ्या. त्या देवाचं स्वरूप नाही सांगितलं. कसा आहे तो देव? महाराजांनी आता मात्र सांगितलं तो परमात्मा अविनाशी आहे. जगातले सगळे पदार्थ विनाशी आहेत, नाशवान आहेत. ते आधी नव्हते, आता नाही तर भविष्यातही नसणार आहेत असं सांगितल्यानंतर महाराज म्हणतात तो परमात्मा मात्र तसा नाही. त्या जगातल्या पदार्थासारखा तो परमात्मा नाही, तो अविनाशी आहे. त्याचं तुम्ही मनाला वेड लावा, ध्यास लावा, छंद लावा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला
चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.